नागराज जेलमध्ये जाणार आणि नागराजच्या पाठोपाठ मीही जेलमध्ये जाणार, या गोष्टीचं टेन्शन आता प्रियाला भरपूर आलेलं आहे. त्यामुळे रात्रीची उठून ती नागराजला फोन करत आहे आणि नागराजला बोलत आहे की महिपत ऑलरेडी जेलमध्ये गेलाय, पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता त्याच्यानंतर तू सुद्धा जाणार आहेस नागोबा. आता इकडे महिपत तुझं पोल खोल करणार आहे, परंतु तुझ्या पाठोपाठ मला सुद्धा यावं लागेल. आता ती साक्षी काय आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे का? काहीतरी कर, अरे हातपाय हलव, काहीतरी करा. आता ही प्रिया इकडे ओरडू फोनवर त्या नागराजला सांगत आहे, परंतु मला एक गोष्ट कळत नाही, ती अश्विन झोपलेला आहे तिच्या शेजारी, त्याला काही कळत नसेल का प्रिया बोललेली? तो एवढा गाढ झोप येते का की प्रिया बोललेला त्याला आवाज येत नाही? ह्या प्रियाचे कट कारस्थान कधी त्या अश्विन समोर येणार काय माहिती, देवालाच ठाऊक. इतके कारस्थान करूनही ती बिचारी घरात कशी राहते, बिचारी नाही, ती घरात कशी राहते मला तेच काही कळत नाही. परंतु जाऊ द्या, इकडे आपली क्यूट सायली त्या अर्जुनची एवढी क्यूट काळजी घेत आहे, इतकं छान. इकडे संक्रत आहे, परंतु अर्जुनला दुखापत झाल्यामुळे ती त्याची एवढी प्रेमाने काळजी घेत आहे, त्याला प्रेमाने अंगाई गाऊन झोपी लावत आहे. मात्र इकडे जेव्हा अर्जुन ठीक होतो तेव्हा तो आता महिपतला धमकी देत आहे की खरं खरं सांग की तुला सुपारी कोणी दिली होती. आणि हा नागराज गपचूप डोकून बघत आहे की महिपत त्याचं नाव घेतोय की नाही. आणि आता नंतर महिपतने नाव न घ्यावा म्हणून स्वतःच आतमध्ये जातो आणि त्याला धमकितो, म्हणजे नागराज महिपतला धमकितो की सांग सुमन कुठे. तेव्हा आता महिपत नागराजच नाव सांगून देणार आहे की सुभेदार साहेब, तुम्ही विचारत होता ना की मला सुपारी कुणी दिली, तो हाच माणूस आहे म्हणून. परंतु ते आपल्याला कदाचित उद्याच्या भागात पाहायला भेटेल. आता महिपत नागराजचं नाव सांगणार की नाही, आता तुम्हाला काय वाटतं? कारण साक्षी ही प्रिया आणि नागराजच्या हातात आहे, त्यामुळे आता महिपत नागराजचं नाव सांगणार की नाही हे आता देवालाच माहिती. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की